पंकजा मुंडे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात एक बिनधास्त आणि संघर्षशाली नेत्या म्हणून ओळखलं जातं आणि त्या कायमच चर्चेत असतात। त्यांच्याबरोबरच उभं राहणारं दुसरं नाव म्हणजेच डॉक्टर प्रीतम मुंडे या खासदार म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतायत। पण तुम्हाला माहित आहे का, या दोघींव्यतिरिक्त गोपीनाथ मुंडेंना अजून एक कन्या आहे, ते म्हणजे एक अशी व्यक्ती जिला फारसं कोणी ओळखत नाही का, कारण ती राजकीय सभा घेत नाही ना टीव्हीवर मुलाखती देत होती, पण तिचं शिक्षण, तिचं करिअर हे थेट अमेरिकेपर्यंत पोहोचलं होतं। होय, आपण बोलतोय यशश्री मुंडे यांच्याबद्दल। या शांत, समजूतदार आणि बुद्धिमान व्यक्तिमत्वाची एंट्री आता थेट राजकारणाच्या मैदानात झाली आहे। आता कोण आहेत यशश्री मुंडे आणि त्यांनी अशी अचानक राजकारणात एंट्री का केली आहे, हे सगळं जाणून घेण्याआधी पटकन खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच आणखी नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तर मंडळी, यशश्री मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या कन्या। पेशाने त्या वकील असून त्यांनी अमेरिकेतील जगप्रसिद्ध कार्नेल युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलंय। विशेष म्हणजे तिथे त्यांना प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट हा सन्मानही मिळालाय। पंकजा आणि प्रीतम यांचं शिक्षण जिथे मराठी माध्यमातून झालं, तिथे यशश्रींचं शिक्षण पूर्णपणे इंग्रजी माध्यमातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालं। त्यामुळे त्या कायमच वेगळ्या वाटेवर होत्या, पण आता पहिल्यांदाच त्या राजकीय वळणावर दिसणार आहेत। आणि यामागचं कारण काय, तर वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक। पंकजा आणि प्रीतम यांच्यासोबत व्यासपीठावर दिसणारी ही शांत, प्रगल्भ व्यक्ती आता थेट राजकारणाच्या मैदानात उडी घेतेय। येणाऱ्या 10 ऑगस्टला वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक होणार आहे। यासाठी यशश्री मुंडे यांनी अर्ज दाखल केला असून त्या आता त्यांचं राजकीय लॉन्चिंग निश्चित झालंय। एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे आणि अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 29 जुलै आहे। त्यामुळे मतदान 10 ऑगस्टला आणि मतमोजणी 12 ऑगस्टला होणार आहे। म्हणजे या निवडणुकीसाठी एकूण 71 अर्ज दाखल झालेत, पण त्यात यशश्री मुंडेंचा अर्ज विशेष लक्ष वेधून घेतोय। मागील काही वर्षात त्या राजकारणापासून दूर राहिल्या असल्या तरी गेल्या 2 दसरा मेळाव्यांमध्ये त्या पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावर दिसल्या आणि तेव्हापासूनच त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली होती। आता अखेर त्या थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता त्यांच्या कामगिरीकडे लागलंय। पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं, गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या कन्येच्या या अनपेक्षित आणि उत्सुकता वाढवणाऱ्या एंट्रीबाबत आणि पंकजा, प्रीतम आणि आता यशश्री मुंडे कुटुंबांची ही नवीन त्रयी महाराष्ट्राच्या राजकारणात किती प्रभावी ठरेल, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच खास राजकीय अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा।